तकलीफ बोले तो सबसे बड़ी तकलीफ ये नाली की है। नाली की पानी चारों तरफ से तीनों गल्ले का पानी जो जमा होके यहाँ पे आता है। पाणी सांडते त्याच्यासमोर नुसते रोज तोड वाजते पाणी. आम्ही पुन्हा मागच्या वर्षीपासून इथं वाटच पाहून राहिलं पण नालीच नाही होऊन राहिल्या. मग अगोदर त्या तिथं आम्ही नगरसेवकाकडे गेलो की आमची तब्येती खराब होऊ शकते. त्यांच्या घरासमोर तो जो केर कचरा टाकला आहे. कचरा आहे सर हटवत नाही. प्रशासन बिलकुल काम एकही करत नाही. निवडून आल्यावर बी ते लोक काही करत पण वाटतोय की भाई आम्हाला आमचे दलित घरं असल्यामुळे आमच्याशी दुहेरी भावनेनी आमच्याशी अशा पद्धती व्यवहार केला जात आहे की आम्हाला बहादुरा प्रभाग क्रमांक 10 आपण पाहतात राऊतनगर जुन्या पाण्याची टाकी परिसर आणि हा जो मुख्य रस्ता जो आहे हा मुख्य हायवेमधून राऊतनगरला जाणारा त्यानंतर इकडे खरबीकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तिथूनच जो हा रोड जातो आहे जुनी पाण्याची टाकी. आणि तिथली जो आहे समस्या की पावसाळ्याच्या अगोदरचा नियोजन जो आहे हा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि तसेच आता प्रत्येक वार्डामध्ये वार्डनी मेंबर लोकप्रतिनिधीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की पावसाळी अगोदर जे कामे असतील ते पावसाळ्याच्या पूर्णवत करावे आणि जे काही समस्या असतील त्या पूर्ण कराव्या आणि त्याचं निदर्शनामध्ये आणून द्यावे. परंतु प्रभाग क्रमांक 10 नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 जुने पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये आपण पाहू शकताय की MSEB मार्फत सुद्धा अजूनपर्यंत अद्यापही पावसाळी पूर्व नियोजन जो आहे हा पाहायला मिळत नाही आहे. आपण पाहू शकतात की या परिसरामध्ये पुढला हा धोकादायक झाड जो आहे पाहू शकता पूर्णपणे वाढलेला आहे. जोराचा वारा पावसाळ्यामध्ये खूप जोरामध्ये वारा आणि पाऊस येतो आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हा कुणाच्या घरावरती जर पडला आणि जीवहानी जर झाली तर त्याला जबाबदार कोण राहील हा प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित होत आहे. स्थानिकांनी याबद्दल नगरपंचायत प्रशासनाला सुद्धा माहिती दिलेली आहे परंतु अद्यापही ही समस्या दूर झालेली नाही. आपण पाहू शकता पूर्ण धोकादायक परिस्थितीमध्ये वाढलेला हा झाड आहे आणि सोबतच तारेचे जिवंत विद्युत तारे या ठिकाणी गेलेले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे जर विद्युत खंडित झाली या मग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या झाड जर पडला आणि एखाद्या घरावर जर पडला जीवानी जर झाली तर त्याला जबाबदार राहणार कोण असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. आणि नागरिकांची तीव्र मागणी आहे की ही समस्या लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करावी जेणेकरून जीवहानी या दुर्घटना जी होणार आहे ती होणार नाही. तरी प्रशासनाने MSEBच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे जातीने लक्ष देऊन ही समस्या जी आहे ही दूर करावी. सोबतच आपण चित्र बघत आहात कचरा कुंडी मुक्त कचरा मुक्त भारत याचे वास्तविक चित्र जे आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य रस्ता आहे येणं जाणं सुरू असतो आहे. स्थानिक रहिवाशांचा परिसर आहे. रहिवासी राहतात तिथूनच येणं जाणं करतात परंतु एका खाजगी प्लॉटच्या कॉर्नरवरती रस्त्याच्या कडेलाच अशा पद्धतीचा कचरा आणि घाणीचे साम्राज्य या ठिकाणी उपस्थित झाले. आपण पाहू शकता स्थानिकांनीच या ठिकाणी असे अन्न पडलेले आहेत. यानंतर इथं चिखल झालेला आहे. दुर्गंधी येत आहे. रोज या ठिकाणी अशा पद्धतीचा कचरा हा अस्तव्यस्त पद्धतीने पडला असतो आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की बाहेरूनही लोक येतात आणि इथं पॉलिथिनचे गट्टे टाकतात ज्यामुळे इथं खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तर यालाच आपण कचराकुंडी मुक्त भारत या कचरामुक्त भारत म्हणू शकतो. काय कचरा गाडी घंटा गाडी जर नियमित जर आली तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही परंतु घंटागाडी नियमित न आल्यामुळे लोकांना अशा पद्धतीने जो आहे कचरा इथं टाकला जातो आहे आणि इथल्या स्थानिक रहिवाशांना याचा त्रास जो आहे या ठिकाणी सहन करावा लागत आहे. आता पावसाळा लागायचा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा अशी दुर्गंधी आणि इथं ओलावा आणि पाणी जमा होत आहे. तर पावसाळ्यामध्ये याची चित्र काय असतील ही आपण कल्पना करू शकतो आहे. सोबतच या रस्त्याने आपण पाहू शकतो आहे की नाल्या नसल्यामुळे हा पूर्ण परिसर जो आहे हा दुर्गंधीमय झालेला आहे. बोरिंग आहे त्याच्या बाजूला सांडपाणी आपण पाहू शकतो आहेत की हा पाणी जो आहे नाली नसल्यामुळे इतरत्र कुठं जात नाही आहे तर हा रस्त्याच्या कडेलाच राहत आहे. आत्ताच जर हे चित्र आहे तर पावसाळ्यामध्ये चित्र काय आणि या लोकांना कशी परिस्थिती भोगावी लागणार हे आपण वास्तविकता या ठिकाणी पाहू शकतो आहे. आपण पाहू शकताय की प्रभाग क्रमांक 10 मधील राऊतनगर जुन्या पाण्याचे टाकी परिसर जो आहे या परिसरामध्ये नाल्या नसल्यामुळे स्थानिकांना पाणी कुठं जाईल यांचा वापराचा याचं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. काही वाल्यांनी या ठिकाणी बघा आपल्या घरांच्या बाजूलाच अशा पद्धतीने एक सेवर निर्माण केलेलं आहे की जेणेकरून वरचं जे पाणी आहे ह्या रोडावरनं जाता तो तिथंच मुरेल अशा पद्धतीची योजनासुद्धा केलेली आहे. पण तरीसुद्धा उपाययोजना नाल्या नसल्यामुळे ही उपाययोजना जी आहे ही त्यांची पूर्णपणे सक्सेस नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. बघा आपण पाहू शकता की आत्ताही उन्हाळ्यामध्ये ऊन एवढं टेम्परेचर असतानाही या ठिकाणी पाणी जमा आहे तर भर पावसाळ्यामध्ये हे चित्र कसे राहतील
आपण पाहू शकता आहे. आणि आत्ताच जर पावसाचं पाणी या मग इतरत्र वापराचं पाणी जमा झाल्यामुळे इथं रोगराई पसरतो आहे, लहान मुलांच्या आरोग्याला धोका आहे, तरीसुद्धा अद्यापही या परिसरामध्ये नाल्या का बरं बनल्या नाही, काय नियोजनामध्ये नाही, काय निधी नाही. आणि पावसाळ्यापूर्व जे नियोजन आहे त्या नियोजनाकडे इथल्या नगरसेवकाचं, या प्रशासकांचं, या प्रशासनाचं लक्ष आहे किंवा नाही याकडे खूप मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपण पाहू शकता आहे की हा प्रभाग क्रमांक 10 राऊतनगर जुनी पाण्याच्या टाकीचा परिसर आहे. आणि इथं आत्ताच बघा ग्रीनझिम लागलेला आहे. आता विचार करण्याचा भाग आहे की ग्रीनझिमचा लाभ जो आहे हा स्थानिकांसाठी आहे, पण ग्रीनझिमच्या त्या बाजूच्या लोकांना काही येण्यासाठी अडथळा नाही. परंतु या परिसरातील लोकांना जर ग्रीनझिमचा वापर जर करायचा, उपयोग जर त्याचा फायदा जर घ्यायचा आहे, तर हा सांडपाणी ओलांडून या ठिकाणी जावं लागत आहे. आपण पाहू शकताय की जाण्या येण्याकरता त्या ठिकाणी काही विटेचे तुकडे मांडलेले आहेत. लहान मुलं या पाण्यातूनच जाण्या येण्या करतात आणि इथंच जर आपण ग्रीन जिम करत आहोत तर त्या ग्रीन जिमचा रेड जिम व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि हा सरळ इथल्या स्थानिकांच्या आरोग्याचा खेळ आहे, आरोग्याशी खेळ होत आहे. ग्रीन जिम लावताना नगरपंचायत प्रशासनाने सर्वे केला असेल, नगरसेवकांनी सर्वे केला असेल, तर ग्रीन जिमची जागा दिसली, परंतु त्या जागेच्या कडेला हा जो सांडपाण्याचा जो साठा जो दिसत आहे हा त्यांना दिसला नसावा का, आणि जर दिसला तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष का बरं केलं. काय त्यांना ग्रीन जिम महत्त्वाची होती, पण ज्या सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावरती जो परिणाम होणार आहे, त्याच्या मुलांच्या तब्येतीवरती जो परिणाम होत आहे त्याकडे त्यांनी दुर्लक्ष का बरं केलं, हा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता. आपण पाहू शकता नाली नसल्यामुळे जो वापरायचा जो पाणी आहे तो पूर्ण सरसकट रस्त्याने वाहत आहे. आणि त्या रस्त्याने वाहणाऱ्या पाण्याचा जो आहे तो सांडपाण्यामध्ये झालेला आहे, आणि ज्यामुळे स्थानिकांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर 45पेक्षा जास्त आहे, पाणी हा जिरून वाळून जातो, अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण पाहू शकता की हा पाणी जो आहे हा निरंतर वाहत आहे आणि त्याचे रूपांतर सांडपाण्यामध्ये गेलेला दुर्गंधी येत आहे. आणि ज्यामुळे इथं ग्रीन जिमचा लाभ घेणारे मुलं, ज्येष्ठ नागरिक, या इथले नागरिक, या इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा जीवहानी किंवा त्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. या पाणी जाण्यास काही मार्ग नसल्यामुळे स्थानिक काही ना काही छोट्या मोठ्या पद्धतीने उपाययोजना करतात. खाली प्लॉटवरती काही ना काही गड्डा मारून तो पाणी जिरेल असं उपाययोजना करतात, परंतु त्यामुळे सुद्धा स्थानिकांना त्रास होतो आहे. आणि या शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आपापसामध्येच भांडणसुद्धा होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे. तरी स्थानिकांची मागणी आहे तीव्र की पावसाळ्या अगोदर ही जी समस्या आहे ही दूर करावी, की जेणेकरून आत्ताच जर उन्हाळ्यामध्ये त्रास होत आहे तर पावसाळ्यामध्ये रोगराई पसरून जीवहानीसुद्धा होण्याचं नकारता येत नाही. जय भीम, जय भारत. सक्षम भारत TV पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत TV SB TVमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण आहोत नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 जुन्या पाण्याच्या टाकी परिसरामध्ये, आणि आपला शो आहे क्या बोलती पब्लिक. या शोच्या माध्यमातून आपण नियमित लोकांच्या, पब्लिकच्या काय समस्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची आवाज, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत, ज्यामुळे त्यांची समस्या ही लवकरात लवकर दूर व्हावी या शोच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो आहे. आणि आपण आहोत बहादुरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 जुन्या पाणीचा टाकी परिसर राऊतनगर. आणि या ठिकाणी आता जसं प्रत्येक प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्यांना नियोजनसुद्धा आहे, कलेक्टरने सुद्धा आदेश जाहीर केलेले आहेत की पावसाळी पूर्वनियोजन, पावसाळ्याच्या अगोदर जी अत्यावश्यक व्यवस्था आहेत त्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये कसल्याही प्रकारचं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होणार नाही, घाणीचे साम्राज्य होणार नाही, लोकांचे आरोग्य खराब होतील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार नाही. त्याकरता सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की आपापल्या परिसरामध्ये, संपूर्ण परिसरामध्ये फिरून निरीक्षण करून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल ते कार्य पूर्ण करावे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये लोकांना समस्या होणार नाही. परंतु राऊतनगरच्या जुन्या पाणी टाकी परिसर प्रभाग क्रमांक 10मध्ये समस्या ज्या आहेत ह्या वाढताना दिसत आहेत, कमी होताना दिसत नाही. नाल्यांची परिस्थिती आहे, सांडपाण्याची परिस्थिती आहे, कचऱ्याची परिस्थिती आहे आणि घाणीचे साम्राज्य अद्यापही संपलेले नाही. तर आत्ताच जर ते परिस्थिती आहे तर पावसाळ्यामध्ये चित्र काय राहतील आणि लोकांना त्याचे काय परिणाम भोगावे लागतील ही सत्य परिस्थिती या ठिकाणी आपण दाखवत आहोत. आणि आपल्यासोबत जुळलेले तिथले स्थानिक लोक, ज्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे समस्या आणि काय आतापर्यंत त्यांनी नियोजन, त्यांचा पत्रव्यवहार केलेला आहे, तरीसुद्धा त्यांचा समस्याकडे दुर्लक्ष का बरं करण्यात येत आहे. नमस्कार.
काय सांगाल तुम्ही तुमच्या परिसरामध्ये काय समस्या आहेत आणि अजूनपर्यंत तुमच्या समस्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे? काय समस्या आहे? मी नगरसेवकाकडे गेलेलो आहे. जेव्हापासून नगरसेवक झाला त्याच्या अगोदर प्रशासकालाही मी सांगितलेलं आहे की आमच्या इथे नाल्याचं नियोजन नाही आहे, नाल्या पाणी वाहत राहतो, गंदगी राहतो. आणि आत्ता पुन्हा 3 दिवसा अगोदरच मी अध्यक्षाकडे गेलेला आहे. तिथे अध्यक्ष मॅडम आणि उपाध्यक्ष मॅडम तिथेच होत्या. त्यांना सुद्धा बोललो आहे. ते म्हणाले की होऊन जाईल आणि नगरसेवक म्हणतो की आमच्याकडे निधीच नाही आहे. तर हे निधी नसल्यामुळे ह्या फक्त 3च गल्ल्या रुकल्या आहेत. काय माझ्या प्रशासनाला हेच म्हणणं आहे. अद्यापही काही इथं कोणी सर्वे करायला आले होते या, मग तुम्हाला भेटी वगैरे कोणी दिले का? याच्या अगोदर मी नसताना सर्वेसाठी नगरसेवक आला होता. नगरसेविका आहेत त्या. नगरसेविका येत नाही, त्यांचे मिस्टरच येतात, पाहून जातात. कारण की काम असते नगरसेविकेचं, ती येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला नगरसेविका म्हणजे सर्वे करायला पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. अद्यापही माहिती दिल्यानंतरही तुमचे समस्या दूर झाल्या नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, अजून दूर झालेल्या नाही समस्या. एक बघा की एक निर्देश निघालेला होता, एक जी आर निघालेलं होतं की नगरसेवक जर असेल तर त्याच्या पत्नीने, नगरसेविका असेल त्याच्या पत्नीने कोणत्याही कामामध्ये हस्तक्षेप करू नये. परंतु यांच्या वास्तविकता असं दिसत आहे की नगरसेविका आहे परंतु त्यांचे पती या ठिकाणी पाहणी करायला आलेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांचं कार्य पूर्ण झालेलं नाही. त्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे, लोकप्रतिनिधीला सांगितलं, तरीसुद्धा त्यांची जे समस्या आहे ही दूर झालेली नाही आहे. काय सांगाल तुम्ही की प्रामुख्याने जो आहे हा पूर्ण सांडपाणी या ठिकाणी जात आहे, ग्रीनझिम लावलेला आहे, तर याचा फायदा तुम्हाला होणार का नक्की? आम्हाला अजून असं वाटते की आम्हाला ह्या 3-4 गल्ल्यांनाच फायदा होणार नाही असं अजूनही वाटते. कारण मागच्या वर्षी आम्ही नगरपंचायतला पत्रव्यवहार केला की इथं नाल्या नसल्यामुळं आम्हाला इथं नाल्यांचा त्रास होतो आणि वारंवार आमच्याचमध्ये मनमुटाव होऊन वस्तीमध्येच एकमेकाशी भांडणं होतात. नाल्या एकमेकांचं पाणी एकमेकाच्या समोर जाते म्हणून. तर आम्ही एक पत्रव्यवहार केला आहे, पत्र लिहिलं आहे की आम्हाला ह्या सांडपाण्याच्या नाल्या लवकरात लवकर करून देण्यात याव्या. कारण पावसाळा आला की ह्या नाल्यांमुळं रोगराई पसरतो. आमचे लहान लहान मुलं इथं खेळतात आणि समजा उद्या जाऊन मुलांना समजा कोणता रोग झाला तर याचा जबाबदार कोण राहील? तर असं आमचा प्रशासनाला आमचा मागणी आहे किंवा त्यांना प्रश्न आहे की समजा ह्या सांडपाण्याच्या नाल्यांमुळे न झाल्यामुळं समजा उद्या जाऊन लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना काही त्यांच्या आरोग्यावर हानी झाली, त्यांना काही आरोग्याची इजा झाली तर त्याचा जबाबदार कोण राहील? असा प्रश्न आम्ही त्या पत्रातही लिहिला होता. तरी पण वारंवार पत्रव्यवहारही करून तसंच नगरपंचायतला जाऊनही आम्ही वारंवार त्यांना विचारणा केली की आम्हाला या सांडपाण्याच्या नाला कधी होणार, तर त्यांनी फक्त आश्वासन दिले, अजूनपर्यंत हे काम केलं नाही. आता प्रमुख मागणी तुमची काय आहे? प्रमुख मागणी अशी आहे की लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर ह्या सांडपाण्याच्या नाल्या आहे तयार होऊन आम्हाला त्याची सोय मिळावी भाई. प्रमुख मागणी तीच आहे जी रास्ता आहे आणि त्यांच्या अधिकारामध्ये बसतो आहे की परिसर स्वच्छ ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे आणि पावसाळ्या अगोदरची कामे जी आहेत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या समस्या मार्गी लावणे हे प्रशासनाचं या मग लोकप्रतिनिधीचं सुद्धा काम आहे. परंतु अद्यापही या कामाला गती मिळालेली नाही आहे आणि सरस यांच्या समस्यांना दुर्लक्ष केलं जात आहे. काही महिलांसुद्धा आपल्यासोबत उपस्थित जाणून घेऊ त्यांच्याकडून पण सुद्धा की काय त्यांचं म्हणणं आहे. या कोण आहे? बोला ना. बोल सांगा. या संगीता बोल. बोला. समस्या काय आहे या नाही इथे या. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही गृहिणी आहेत, पाण्याची समस्या इथं आहे, घरी राहतात, मुलं तुमच्या घरी राहतात, इकडे तिकडे खेळतात. काय वाटतं तुम्हाला की समस्याबद्दल? आम्हाला पाण्यासाठी भांडण होतात इथे आणि आम्हाला हीच समस्या आहे की नाली झाली पाहिजे, ही समस्या आहे. बरं, घंटा गाडी वगैरे नियमित येतो का तुमच्या? हप्त्यातून एकदा येते फक्त, त्याच्यावरती येत नाही. तुमच्या कॉर्नरवरती खूप जास्त कचरा दिसतो. गंदगी आहे आणि ते पण थोडं साफ झालं पाहिजे. घंटा गाडी जर नियमित आली तर तो कचरा सुद्धा गंदगी राहणार नाही. बरोबर. या ठिकाणी बघा महिलांसुद्धा त्यांचं सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की ज्या रास्ता मागण्या आहेत सोबतच या ठिकाणी असा एक वाढलेला खूप मोठा झाडसुद्धा आहे, ज्या झाडाला लागूनच विजेचे जिवंत तारे गेलेले आहेत. जोरांचा वारा जर आला आणि पावसाळ्यामध्ये तो झाड जर पडला, वीज खंडित होऊ शकतो आहे, आग लागू शकतो आहे, एखाद्याच्या घरावर जर पडला तर जीवहानीसुद्धा होऊ शकतो आहे. अशी परिस्थिती असतानासुद्धा यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का बरं होत आहे हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. काय हे टॅक्स दाता नाही आहेत का? कर देत नाही का? या मग यांनी स्थानिक प्रतिनिधीला मतदान केलं नाही का? असंही सुद्धा प्रश्नचिन्ह आणि नवीन नवीन समस्या या ठिकाणी मिळत आहेत.
काय म्हणणं आहे तुमचं? हां, हे सुद्धा काहीतरी बोलतो म्हणत. आमच्या ह्या भागामध्ये आमच्या ह्या 3 गल्ल्यांमध्ये दलित लोकांचे घरं जास्त प्रमाणात आहेत. तर आम्हाला कदाचित असं पण वाटतोय की भाई आम्हाला आमचे दलित घरं असल्यामुळे आमच्याशी दुहेरी भावनेनी आमच्याशी अशा पद्धती व्यवहार केला जात आहे की आम्हाला निधी दलित वस्तीचा तर फंड येतोयच ना. दलित वस्तीचा फंड आल्यानंतर सर्वप्रथम प्राधान्य सरकार दलित वस्त्यांचा विकास करण्याकडे किंवा त्यांच्या नाल्यांकडे, गटर लाईनकडे, त्यांच्या विविध ज्या ह्या उपाय सोयी आहेत त्या सोयी त्यांना पुरवण्याकडे लक्ष असते. वेगवेगळे गव्हर्नमेंटचे प्लॅन आहेत की दलित वस्त्यांचा विकास करावं, त्यांना ज्या समस्या आहेत त्यांचे समाधान करावं. तर आम्हाला दुहेरी म्हणजे वागणूक दिली जाते की काय याची आम्हाला शंका येत आहे. यामधून बघा एक नवीन सुद्धा आहे की दलित वस्ती अंतर्गत हा प्रभाग येतो आहे आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी अद्यापही आला की नाही आला तर का बरं नाही आला, स्थानिकांनी प्रशासनाने त्याचा पाठपुरावा केला की नाही, आणि जर आला तर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जी आहे ही कामे प्रामुख्याने पूर्ण व्हायला पाहिजेत, परंतु अद्यापही ती कामे पूर्ण झालेली नाही. आणि सर्व या स्थानिकांचं म्हणणं एकच आहे की यांच्या ज्या समस्या आहेत त्या रास्ता आहेत व अद्यापही दुर्लक्षित का बरं करत आहेत, तर भेदभाव केल्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तरी प्रशासनाला आमच्या माध्यमातून मागणी आहे की पावसाळ्यामध्ये समजा आम्हाला ह्या योजना किंवा हे गटर लाईन आली नाही तर आम्ही सगळे वस्तीवाले आंदोलनाला बसू आणि नगरपंचायतमध्ये सगळे आम्ही आपल्या लेकरां बाळांसोबत तिथं जाऊन बसू. हा आम्हाला शासनाला आम्हाला हे आहे. या ठिकाणी एक यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर त्या आंदोलनाचा सुद्धा इशारा या ठिकाणी दिलेला आहे की जर मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर खूप मोठं आंदोलन सुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो आहे. तरी प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन ज्या समस्या आहेत पावसाळी अगोदरचा जो नियोजन आहे त्यामध्ये या समस्यांना मार्गी लावावं आणि लवकरात लवकर यांच्या समस्या दूर कराव्यात. बताओगे आपकी क्या तकलीफ है आपको? तकलीफ बोले तो सबसे बड़ी तकलीफ ये नाली की है. नाली की पानी चारों तरफ से तीनों गले का पानी जो जमा होकर यहाँ पे आता है, उसके बाद में क्या होता है लोगों के भी घरों के सामने जाता है, फिर एक से झगड़े करते हैं, यानी बातें चीतें बढ़ते जा रही है धीरे धीरे. अब जैसे ये यहाँ पे पूरा पानी इधर का पूरा पानी आके ये गड्ढे में जमा होता है, मेरा भी पानी आता है, वो मेरे को गड्ढा करके फिर वो उधर देखो वहाँ पे गड्ढा किया हो मैंने, वो गड्ढा करके वहाँ पे पानी जमा करता हूँ. नहीं तो फिर ये देखो ये कीचड़ दिख ही रहा है आप लोगों के सामने. ये धीरे धीरे ये यानी अब कल चल के किसी के साथ में ज़्यादा ही बहसबाजी होगी, झगड़ा हो गया, कुछ हो गया, कम ज़्यादा हो गया तो कौन जिम्मेदार रहेगा उसके लिए? आपकी प्रमुख अभी मांगनी क्या है कि मेन बोले तो मुद्दा नाली का ही है. मेन नाली और का है. सांडपानी की व्यवस्था हाँ, जल्दी ये जल्दी से जल्दी निपट गया. हम लोग 15 दिन पहले नगर सेवक के पास भी गए थे, वो बोलता फंड ही नहीं आया, तभी तो मैं क्या करूँ. लेकिन अब समस्या लेके गए थे, अब 15 दिन देखते हैं. अब उसने बोला कि बरसात के पहले पहले हो जाएगा, लेकिन अगर नहीं हुआ तो वो भैया ने जो बताए कि हम जाके वहाँ नगर पंचायत के पास में बैठेंगे तो वो सही बात है. प्रभागामध्ये आम्हाला पाणी सांडते त्याच्यासमोर नुसते रोज तोंड वाजते पाण्याखाली. नाली पाहिजे, नाली पाहिजे, स्वच्छता व्यवस्थित पाहिजे, जो सांडपाणी जो इथं जमा होता त्याचा विल्हेवाट प्रशासनाने लावला पाहिजे, नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. कमीत कमी इथून नाली तरी करून द्यायला पाहिजे. आम्हाला दिवसभर पाणी आम्हाला लागतं. हाऊसिंग नाली होणार आहे, 1-2 महिने लागतील, 3 महिने लागतील. तर आम्ही पुन्हा मागच्या वर्षीपासून इथं वाटच पाहून राहिला पण नालीच नाही होऊन राहिल्या. मग रोज भांडण होते, रोज भांडण पाण्यासाठी. आम्हाला किती त्रास होते, पाण्याचा वास येते. लहान लहान मुलं आहेत आमच्या वस्तीमध्ये, मग काय करायचं मग आम्ही लोक. नाले सांडपाण्याची आणि स्वच्छतेची समस्या जी आहे ती प्रामुख्याने आहे, ते दूर व्हायला पाहिजे. जर नाही झाली तर म्हणण्याप्रमाणे आंदोलन तुम्ही करा. आम्ही सगळे आंदोलन आपल्या पोरांना घेऊन जाऊ, कारण पोरांची नालीची समस्या आहे, नाली पाहिजे. झालेली समस्या दूर झाली पाहिजे. सर्वच म्हणते का माझ्या दारासमोर पाणी नाही पाहिजे. तिकडं पाणी टाकलं तिकडचे लोक शाहू भाऊची त्याच्या घरासमोर आहे, त्या शाहू भाऊची तब्येत खराब झाली आहे. त्या भाऊची आम्ही बोलवायला गेलो तर ते म्हणतात की तब्येत खराब झाली. याचं कारण काय की त्यांनी 8 दिवसा अगोदर त्या तिथं आम्ही नगरसेवकाकडे गेलो की आमची तब्येती खराब होऊ शकते, त्यांच्या घरासमोर तो जो केर कचरा टाकला आहे, तर आज खरंच त्यांची त्याच याच्यामुळे तब्येत खराब झाली असं त्यांनी सांगितलं. हे दिलं होतं की आम्ही 2 दिवस आजच्या मलमा टाकू, मलमा आता टाकू. त्या मलमाला काय फोन लावला, अजून गाडी आलेली नाही, गाडी मला वाटतं पंक्चर झालेली आहे. तब्येत हे जे आहे हे भाऊ आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे त्यांची तब्येत एक खराब दिन झाली. में बोले बरं, आज आम्ही यांना उद्या कमी जास्त झाला तर उद्या आम्ही नगरसेवकासमोर जाऊन काय त्रास होतो तुमच्या घराच्या बाजूला पूर्णपणे पूर्णपणे कचरा आहे सर, हटवत नाही प्रशासन, बिलकुल काम एकही करत नाही. निवडून आल्यावर बी ते लोक काही करत नाही आहे. त्याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घ्या. आमचं म्हणणं आहे की आमच्या फक्त सुनवाई करा तुम्ही, आम्हाला बाकी काही नको. आमच्या गल्लीतलं जे पाईपलाईन आहे ते टाकून द्या, बरोबर ते गड्डा विजवा तिकडला. तुमची तब्येत कशामुळे खराब झाली आहे सांगा. प्लॉटमुळे काल रात्री मी पूर्ण आजारी पडलो सर.
पूर्ण मच्छर येतात तिकडे, डास खूप झालेले आहेत, फवारणी करणारा एक जण नाही आहे तिकडे, काय नाही आहे. दुसरीकडे पैसेवाल्यांकडे बरोबर जातात ते लोक. जो कचरा जो तिथं काही खराब अन्न वगैरे टाकला आहे तो रोजच अन्न राहतो. वगैरे नाही राहत सर, ते खराब पाणी तिकडले बाहेरचे लोक येऊन टाकतात आहे इकडे. आमच्या गल्लीतलं स्वच्छता इतकी राहते, पाहून घ्या गल्ली किती साफ आहे आमच्याकडली. आमचे लोक व्यवस्थित वापरणी करतात त्या वस्तूची. पण हे जे प्लॉट धारक आहेत त्याला तुम्ही हे करा ना, दंड द्या त्याला. अगर सबको बोले अभी बोले एक ही दिन में मैं मलबा डाल दूंगा बोले, अभी तुरंत फोन लगाया उसने प्रशासन के किसी अधिकारी को फोन भी लगाया कि मैं अभी के अभी मलबा डलवाता हूँ और उसको क्लियर करता हूँ और उसका जो भी खर्चा होगा वो यानी प्लाट धारक की तरफ में जोड़ूंगा. लेकिन उसको वो बात को अभी 15 दिन हो गए और वो भैया देखो भी बीमार हो ही गए वो कचरे की वजह से. उनके भैया के घर के बाजू में वो खाली प्लाट, उन्हीं के बाजू में जो प्लाट, और उसी की वजह से उनकी तब्येत खराब हुई है. अशा समस्या आपल्या परिसरामध्ये असतील तर आम्हाला सांगा. सक्षम मराठी टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.